नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. माझ्या लेखणीचं एक वैशिष्ट्य आहे की मी निर्भीड लिहितो, मी वास्तव लिहितो, मी कोणाच्याही दबावाखाली लिहित नाही. आता हे वास्तवाचं माझं काय लिहिलेलं आहे, कवितेचं शीर्षकच असं दिलंय मी की सरकारी ऑफिसातलं सरकारी वास्तव. बघा, कोणतंही ऑफिस घ्या, उदाहरणादाखल मी दिलेले असेल, परंतु सगळे ऑफिस सरकारी सारखे झालेत आणि ते कशामुळं झालेत हे प्रत्येकाला कळायलंय. पण आवाज बंद, काहीच म्हणता येईन. प्रत्येकाला कळायलंय सरकारी ऑफिसाची अवस्था कशामुळं झाली. पहिली नव्हती, परंतु पुन्हा कशामुळं झाली हे प्रत्येकाला कळायलंय. परंतु त्याला पर्यायच नाही काही, ते वर्षानुवर्षे चालूच आहे. आणि म्हणून ऐकूया माझी आजची कविता. आमच्या काळात सरकारी मास्तर आमच्या गावातच राहायचे. आमच्या लहानपणी सरकारी मास्तर आमच्या गावातच राहायचे आणि त्यांच्या मुलांच्या अभ्यासासोबत आमचीही प्रगती पाहायचे. सरकारी शाळेत सरकारी शिक्षक आता स्वतःची मुले घालत नाहीत. सरकारी शाळेत सरकारी शिक्षक आता स्वतःची मुले घालत नाहीत आणि त्यामुळेच की काय पहिल्यासारख्या सरकारी शाळा चालत नाहीत. काय चूक आहे याच्यामध्ये? आता दुसरं बघा, सरकारी दवाखान्यातल्या ट्रीटमेंट आमदार मंत्र्यांना नको वाटतात. काय हरकत घेतली तर? अहो, सरकारी दवाखान्यात जर आमदार खासदार मंत्री गेले आणि स्वतः विलास घेऊ लागले तर धाक डॉक्टर तिथले कामं करतील ना. नको बाबा, ड्युटीवर वेळेवर येतील, कोणा वेळेस कोणता पुढारी येईल सांगता येत नाही असं म्हणतील ना. पण तसं होईच ना. सरकारी दवाखान्यातल्या ट्रीटमेंट आमदार मंत्र्यांना नको वाटतात. सरकारी हॉस्पिटलचे अनेक डॉक्टर काम न करता सवलती लाटतात. त्याच्यामुळं व्हायलं हे. सरकारी दवाखान्यात औषधा वाचून म्हणूनच रुग्ण मरत आहेत. सरकारी दवाखान्यात औषधा वाचून अनेक रुग्ण मरत आहेत आणि सरकारी औषधावर सरकारी डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करीत आहेत. बघा कसं नवलंय ते. सरकारी दवाखान्यात औषधा वाचून अनेक रुग्ण मरत आहेत. सरकार औषधाचा साठा पाठवित आहे पण तो तिसरीकडेच जातो. सरकारी दवाखान्यात औषधा वाचून म्हणूनच रुग्ण मरत आहेत. सरकारी औषधावर सरकारी डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करत आहेत. बऱ्याच योजनेत जनतेचा पैसा जणू फालतू खर्चाची मुभा आहे. बऱ्याच योजनेत जनतेचा पैसा जणू फालतू खर्चाची मुभा आहे आणि खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर सध्या संपूर्ण भारत उभा आहे. परवडच ना सरकारला काहीच, कारण कुणी कामच करीना आणि कुणी कोणाला भेईच ना. कायदाच झालाय त्याच्या बाजूनं. त्याच्यामुळं भ्यायचं काय विषय राहिला? नाही काम करायचं, आम्हाला पगार घ्यायचा आहे, संपला विषय. आणि शेवटी सरकारी कर्मचारी अधिकारी जेव्हा ड्युटीवर प्रामाणिकपणाने वागतील, आम्ही सुद्धा कर्मचारी अधिकारी होतो. सरकारी कर्मचारी अधिकारी जेव्हा ड्युटीवर प्रामाणिकपणाने वागतील, तळमळ वाटली पाहिजे. समोर जे काम घेऊन माणूस आलाय ना त्याच्याबद्दल तळमळ वाटली पाहिजे की आपण जर त्या जागेवर असतो तर काय झालं असतं. ही जर भावना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मनात ठेवली ना, ऑफिस सुधारायला वेळच लागणार नाही हो. पण कुणी तसं करीच ना. काय सांगावं, आम्ही अनुभव घेतलाय. अहो, सरकारी ऑफिसात काम स्वतः करण्यापेक्षा करून घेणं अवघड झालंय. अधिकारी झाल्यावर कळतंय. बघा कसं आहे ते, हाताखालचे कामच करीनात आणि भेईनात कोणाला. काय करायचे ते कर तुला. हाताखालच्या लोकांचे कामं आम्ही स्वतः केलेत हो, आम्ही स्वतः केलेत. अशी परिस्थिती आहे. एकतर त्यांना येईना आणि ज्याला यायलंय त्याला इच्छा नाही करायची. चलू द्या, पगार थोडाच बंद व्हायला. आणि म्हणून सरकारी कर्मचारी अधिकारी जेव्हा ड्युटीवर प्रामाणिकपणाने वागतील तेव्हाच लोक सरकारी ऑफिसवर आपोआपच विश्वास ठेवू लागतील. नाहीतर सरकारी काम आणि 6 महिने थांब ही जी बदनामीची म्हण आपल्या पाठीमागं चिकटलेली आहे ना, ती अविरत चालू राहील, अखंड चालू राहील. याच्यामध्ये वाद नाही. कविता आवडली असेल, माझं निर्भीड लेखणी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन कविता ऐकत रहा. धन्यवाद.